नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. ती पौर्णिमेच्या जवळपासची रात्र होती, तेव्हा भरपूर चंद्रप्रकाश व्हेंटिलेटरमधून आत येत होता, जो भिंतीवरती साधारण 6 फुटांवर होता. मी अम्मीला व्हेंटिलेटरच्या विरुद्ध दिशेला टेकून उभं केलं, ज्याने चंद्रप्रकाश तिच्या अंगावर पडत होता. अम्मी आणि मी काही क्षण तसेच एकमेकांकडे पाहत राहिलो. मग मी अम्मीला कमरेत धरून मिठी मारली. तिनेही माझ्या खांद्यावरून आपल्या हाताचा मला विळखा घातला आणि माझ्या केसात ती हात फिरवू लागली. मग मी अम्मीला अजून माझ्या जवळ ओढत इतकी गच्च मिठीत घेतली की तिच्या तोंडून सुखाचा चित्कार बाहेर पडला. मग मी थोडा मागे झालो आणि तिच्या खांद्यावरून तिला किस करायला लागलो. किस करत करत मी खांद्यावरून तिच्या मानेवर आलो. मानेवरून किस करत तिच्या गालावर आलो आणि गालावर किस केल्यानंतर मी पटकन माझे ओठ तिच्या ओठांवरती टेकवले. अम्मीचं शरीर शहारलं जेव्हा तिच्या ओठांना माझ्या ओठांचा स्पर्श झाला. मग मी पागलसारखा तिच्या ओठांचं चुंबन घेऊ लागलो आणि नंतर भराभर मी तिच्या पूर्ण चेहऱ्यावरती किस करू लागलो. मी तिच्या गालाचं चुंबन घेतलं, तिच्या हनुवटीचं. मी तिच्या भोवयानं चुंबन घेतलं, तिच्या डोळ्यांचं चुंबन घेतलं. मी तिच्या नाकावर किस केलं, तिच्या ओठांवर, आणि तिच्या चेहऱ्यावर असा भागच ठेवला नाही जिथं मी किस केलं नाही. अम्मीच्या ओठांचं चुंबन घेता घेता मी माझं तोंड उघडलं आणि माझ्या जिभेनं तिचे ओठ चाटू लागलो. तिनं डोके मागं घेऊन हैराण होत माझ्याकडे पाहिलं. तिला काहीच बोलायला मोका न देता मी पुन्हा तिला किस करू लागलो आणि तिचे ओठ चाटू लागलो. यावेळी जेव्हा मी तिच्या ओठांना जीभ लावली तेव्हा ती मागे झाली नाही. ती आता जास्त आधीरतेनं किस करू लागली. शेवटी मला अम्मीकडून साथ मिळाली आणि तीही मला किस करू लागली. मी माझं नशीब आजमावलं आणि हळूहळू तिच्या ओठांमध्ये माझी जीभ सारली. तिनं इन्कार न करता ओठ विलग करून माझी जीभ आपल्या तोंडात घेतली. मी तिच्या जिभेला माझी जीभ लावली आणि तिनं आपले ओठ माझ्या ओठांवरती अजून जोरात दाबले. मग मी अम्मीची जीभ माझ्या तोंडात घेऊन चोखू लागलो, तरी माझी जीभ ती चोखू लागली. बराच वेळ हा चोखाचोखीचा कार्यक्रम असाच चालू होता. मी अम्मीला किस करत होतो आणि माझे हात तिच्या पाठीवरून वरपासून खालपर्यंत फिरत होते. हात फिरवताना मला तिच्या कमीजच्या आतल्या ब्राची पट्टी जाणवत होती. थोडा वेळ वर खाली हात फिरवल्यावर मी तिच्या ब्राच्या आउटलाईनमध्ये चाचपू लागलो. तिच्या ब्राच्या आउटलाईनमध्ये चाचपून झाल्यावर मी ब्राची पट्टी कमीजवरून धोडून ओढू लागलो आणि सोडू लागलो. अम्मीच्या लक्षात आलं की मी तिच्या ब्राच्या पट्टीसोबत खेळतोय. माझ्या पाठीवर चापट मारत ती मला किस करत तिनं तोंडानं हुंकार दिला आणि मला चावटपणे थांबण्याचा इशारा केला. मग मी माझा हात अम्मीच्या पाठीवरून पुढे आणला आणि हळूच तिच्या छातीच्या उभारांवर ठेवला. तिचं शरीर आता ताठ झालं होतं आणि ती मागे सरकत पुटपुटली, सलीम, मला वाटतं हे खूप होतंय, आपण थांबलं पाहिजे. आम्ही पुढे अजून काहीतरी बोलायच्या आतच मी जबरदस्तीने तिच्या ओठांवरती ओठ टेकवले आणि तिला पुन्हा किस करू लागलो. बरोबरच आता आम्ही तिच्या छातीचे उभार तिच्या कमीजवरून कुरवाळू लागलो. आम्हीच्या छातीचे उभार अगदी भरीव होते. त्यांना दाबायला मला प्रचंड मजा येत होती. मला माहीत होतं की आता ती उत्तेजित होते, कारण तिच्या तोंडातून हुंकार बाहेर पडत होते आणि ती मला जोरजोरात किस करत होती. नंतर मी हात पुन्हा तिच्या पाठीवर नेले आणि फिरवू लागलो. मग पटकन हात खाली नेऊन तिच्या कमीजच्या बाजूच्या कटमध्ये घुसवले आणि मग हात वर आणून तिच्या उघड्या पाठींवर घेतले. आम्मीनं किस करता करता तोंडातून नाराजीचा स्वर काढला. आता मी आम्मीच्या कमीजवरून तिच्या उघड्या पाठीवरती हात फिरवू लागलो. तिच्या ब्राच्या डायरेक्ट स्पर्शानं मला पागल केलं होतं. तिच्या मुलायम बदनच्या स्पर्शानं मी उत्तेजित होत होतो. थोडा वेळ तिच्या उघड्या पाठीवरून हात फिरवल्यावरती मी हात कमीजच्या आतून तसाच पुढे आणला आणि ब्रावरून छातीवर ठेवला. आम्मीने पुन्हा नाराजीचा स्वर काढला आणि आपला हात कमीजच्या आत आणून तिच्या छातीवरचा हात बाजूला करायचा प्रयत्न करू लागली, परंतु मी घट्टपणे तिच्या छातीवरती तसेच हात ठेवून दाबू लागलो. थोडा वेळ तिनं प्रयत्न केला आणि मग हताश होऊन तिनं आपला हात बाहेर काढला आणि माझ्या पाठीवर ठेवत मला किस करू लागली. आम्ही जवळजवळ 10 मिनिटे किस करत होतो आणि एकमेकांच्या अंगावरती हात फिरवत होतो.
मग मी हळूच माझं तोंड तिच्या कानाजवळ नेलं आणि म्हणालो, अम्मी, मला तुझी छाती पाहिजे आहे. काय? तू पागल आहेस का सलीम? प्लीज अम्मी, मला दाखव ना. सलीम, तुला कळतंय का तू काय म्हणतोयस? अम्मी जान, नको ना लाजू. तू तर बोलतेस की जणू मी तुझी छाती कधी पाहिलीच नाही. उलट मी तुझी छाती चोखली आहे जेव्हा मी लहान होतो तेव्हा. मला माहीत आहे, याच छातीचं दूध तुला पाजले आणि जेव्हा तू खूप लहान होतास, परंतु तू आता मोठा झालायस सलीम. तुझ्यासाठी मी नेहमी बच्चाच आहे. अम्मी, मला मायूस करू नकोस ना. प्लीज दाखव ना तुझी छाती. असं म्हणत मी अम्मीचा कमीज पुढून वर केला. तिनं माझा हात धरून मला थांबवण्याची विनंती केली, परंतु मी तिची कमीज सोडली नाही आणि वर केली. तिने पुन्हा हताशपणे माझा हात सोडून दिला. मग मी कमीज वर करत तिची ब्रामधून छाती उघडी केली. दुधाळ चंद्रप्रकाशामध्ये आम्हीच्या गोऱ्या बदनवरती ती काळी ब्रा एकदम उठून दिसत होती. मी उतावळेपणे माझे दोन्ही हात तिच्या छातीवरती ठेवले आणि कमीज खाली पाडला आणि तिची छाती झाकली गेली. मी कमीज वर केला आणि पुन्हा खाली पाडला. अम्मी जान, जरा कमीज वर पकड ना. मी तिची छाती दाबत तिला म्हणालो. तर मग अम्मी जाननं कमीज वर पकडला. मी स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती ते दृश्य माझ्या समोर होतं. इथे माझी अम्मी भिंतीला टेकून उभी होती आणि तिनं आपला कमीज वर पकडला होता, मला तिची पूर्ण भरीव छाती दिसावी म्हणून. आणि मी तिची छाती कुरवाळत हाताळत होतो. थोडा वेळ मी तिच्या छातीचे उभार व्यवस्थित दाबले आणि मग माझा हात तिच्या पाठीवर ठेवून ब्राचं हुक काढलं. तर मग मित्रांनो, आता पुढे काय होईल फारच इम्पॉर्टंट. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.